काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं जे दर महिन्याला मासिक येतं याच्यामध्ये त्यांचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी जो लेख लिहिला होता, या लेखामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या लेखामध्ये काही लाईनी होत्या की अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोट्या नाटा, षडयंत्र याच्यामुळे माननीय अजितदादा पवार साहेबांना पक्षातनं बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला आणि येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये ती चूक पुन्हा सुधारायची। खरं तर पक्ष एकत्र असताना माननीय अजितदादा पवार साहेबांची अनेक वेळा पक्षातील बैठकींमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर जावं ही भूमिका असायची। काल माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केली। 2014च्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आले त्यावेळेला बाहेरून समर्थन देण्याचा निर्णय देखील त्यापैकीच एक होता। त्यानंतर 2016 असेल, 17 असेल, ते अगदी 2019चा सकाळचा शपथविधी असेल, त्यावेळेला देखील माननीय अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊन 2 पक्षांचं स्थिर सरकार बनेल अशा प्रकारची होती। अगदी 2 मे 2023 रोजी ज्यावेळेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा राजीनामा झाला आणि ज्या पद्धतीने वेळोवेळी पक्ष एकत्रित असताना अजितदादा पवार साहेबांना चुकीच्या पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर त्यांचं एक इमेज तयार करण्यात आली, हे कुठल्या प्रकारचं षडयंत्र त्यावेळेला त्या पक्षामध्ये होतं। माननीय अजितदादा पवार साहेबांनी ज्या वेळेला 2 जुलै 2023 रोजी पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत जाण्याचं शिवसेनेबरोबर ठरवलं, त्यावेळेला कुठलाही त्यांच्यावर दबाव नव्हता, कुठलंही षडयंत्र त्यांच्या मागे लागलं नव्हतं। जी भूमिका सातत्याने गेले अनेक वर्ष माननीय अजितदादा पवार साहेब पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये घेत होती, तीच भूमिका जी वेळोवेळी सर्वोच्च नेतृत्वाने देखील त्याला बरेचदा पुढे जाण्यासाठी सांगितलं, पण अचानक ते निर्णय होत नव्हते, ती भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्या महिन्याला दर येणाऱ्या मासिकामध्ये जे आर्टिकल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी त्या नावाने आलेलं आहे त्या आर्टिकलचा निषेध करतो, माननीय शशिकांत शिंदे साहेबांचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की त्यांनी जाहीर माफी ही आदरणीय आमच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्यांचे दोन्ही पुत्र पार्थदादा, जयदादा या कुटुंबाची जाहीर माफी ही शशिकांत शिंदे साहेबांनी मागितली पाहिजे। अजितदादा पवार साहेब हयात असताना पक्षामध्ये कशा प्रकारे त्यांची चुकीची एक इमेज तयार करण्यात आली आणि दुर्भाग्य एवढे की त्यांच्या अचानक जाण्यानंतर देखील त्यांच्या विरुद्धचं हे षडयंत्र चालू आहे। अजितदादांनी काय कारणांनी पक्षातनं बाहेर पडले ह्याची अत्यंत खोटी, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती त्या लेखामध्ये आहे। म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे साहेबांनी जाहीर माफी ही सुनेत्रा वहिनींची आणि दोन्ही मुलांची मागितली पाहिजे। जर माफी मागितली नाही तर मग पुढचं पाऊल तुमचं काय असेल? आमची स्पष्ट भूमिका आहे की खोटं नाटं वेळोवेळी अजितदादा पवार साहेबांबद्दल हे सांगितलं गेलं। आजही त्यांच्या मृत्यूनंतर हे घाणेरडं राजकारण केलं जातंय। याच्या पुढे त्यांनी केलेले आरोप याला सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देतील। आता खूप
काही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सहन केलेलं आहे. आर्टिकलमध्ये थेट सांगतात की बाबा विलिनीकरणासाठी दादा आग्रही आहे, विलिनीकरणानंतर दादाच राष्ट्रीय अध्यक्ष होणार होते. याचा अर्थ विलिनीकरणासाठी ते एवढे आग्रही भूमिका शशिकांत शिंदे अजितदादांच्या मुखी मांडतायत. असं आहे की माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर अग्निसंस्कार व्हायच्या आधीच त्यांच्याकडनं ठरवून प्रतिक्रिया देण्यात आल्या की विलिनीकरण होणार आहे. तारीख देखील 12 फेब्रुवारीची डिक्लेअर करण्यात आली. म्हणजे एकीकडे आम्ही आमचं सर्वस्व गमावलं होतं, महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालं होतं आणि त्यावेळेला आपला राजकीय स्वार्थ साठी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. विलिनीकरणाबाबतची स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, यांनी माध्यमांसमोर गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा विषय सध्या तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षासमोर नाही. मग आता प्रश्न असा आहे की जर शिंदे पुस्तकामध्ये म्हणतात की विलिनीकरणासाठी दादा आग्रही होते, विलिनीकरण नंतर दादाच होणार होते, आणि दुसरीकडे ते सांगतात की अजितदादा हे तिथे गेले कारण की त्यांच्यावर इन्क्वायरीची चौकशी होत्या, हे होते. याचा अर्थ त्यांना पण तेच करायचंय का उद्या? असं आहे ना की अजितदादा पवार साहेब जिवंत असताना पक्षामध्ये ज्यावेळेला पक्ष एकत्रितपणे होता त्यावेळेला 2014 असेल, 16 असेल, 17 असेल, 19 असेल, ते 2023 2 मेचा राजीनामा असेल आदरणीय मोठ्या साहेबांचा, वेळोवेळी अजितदादा पवार साहेबांची प्रतिमा एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रासमोर आणि कार्यकर्त्यांसमोर मलिन करण्यात आली. म्हणजे मी स्पष्ट बोलतोय, आता देखील त्यांच्या मृत्यूनंतर जे घाणेरडं राजकारण चालू आहे हे अत्यंत चुकीचं आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून शशिकांत शिंदेंनी जाहीर माफी त्या कुटुंबाची मागितली पाहिजे. पण या सगळ्या विलिनीकरणासंदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे का? कारण त्यांनी पण आपली खंत या ठिकाणी व्यक्त केली की आम्हाला टार्गेट केलं जात आहे जाणून. सातत्याने गेले काही दिवस राष्ट्रीय आमचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल साहेब असतील, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचं काम केलं जात आहे. आम्ही विधिमंडळाची बैठक घेऊन आदरणीय मायमाऊली सुनेत्राताई पवारांना विधिमंडळाचं नेतेपदी एकमुखाने निवड झाली, त्यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाली, त्याच्यावरनं देखील राजकारण करण्यात आलं. त्यामुळे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही नेत्यांना आणि आमच्या सर्वोच्च नेत्या आदरणीय सुनेत्राताई पवारांना देखील शपथ लवकर का घेतली, का घाई होती, अशा प्रकारचे आरोप देखील सातत्याने आमच्यावर केले जातात. शरद पवार यांना राज्यसभेमध्ये परत संधी द्यावी असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत आहे आणि काँग्रेस आणि उभा ठाकरे यांनी सहमती दिल्याची बातमी आता दिल्लीत नाही. काय खरं आहे? शेवटी आदरणीय साहेबांना राज्यसभेवर कुठल्या पक्षाने पाठिंबा द्यावा हा त्यांचा निर्णय, याच्यावर काय आम्ही वाच्यता करू इच्छित नाही. आमच्या पक्षावर जी शोककळा आलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने न भरून येणारं जे नुकसान झालंय, याच्यातनंच आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सावरतोय. आम्हालाच अजून धीर देण्याची गरज असताना ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण केलं जातंय याचा आम्ही निषेध करतो. विलिनीकरणाची जी चर्चा होती दादांच्या मृत्यू वर्षातच का झाली याला कोण कारणीभूत आहे आणि जेव्हा दादा हयात होते त्यावेळी या चर्चा बाहेर का नाही आल्या? असं आहे ना की अग्निसंस्कार व्हायच्या आधीच ठरवून की काय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी 28 तारखेला रात्रीच मुलाखती द्यायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र या दुःखातनं सावरत देखील नव्हता. कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व आम्ही गमावलं होतं. त्यावेळेला जाणीवपूर्वक की काय विलिनीकरणाच्या चर्चा आल्या. अत्यंत जे काही राजकारण गेले चालू आहे काही दिवसांपासून
हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. मालेगाव महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला, त्यावरून सध्या गदारोळ माजलेला आहे. काय कसं? मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये जो टिपू सुलतानांचा फोटो लावला हा चुकीचा आहे. खरं तर आपण शासकीय दालनांमध्ये महापुरुषांचे फोटो लावतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या महापुरुषांचे आपण फोटो लावतो. टिपू सुलतानचा फोटो लावून अनावश्यक वाद मालेगावच्या उपमहापौरांनी करू नये. शेतकरी कर्जमाफीची परत एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. साधारणतः जून अखेरपर्यंत देण्याचं सूचवाचक यादी मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी स्वतः केलं होतं. आता काही अशा स्वरूपात हालचाली सुरू असल्याचं समजतं. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच स्वतःकडे अर्थ व नियोजन खातं घेतलेलं आहे. त्यावेळेला ज्यावेळेला शेतकरी संघटनांबरोबर बैठक झाली त्यावेळेला जून अखेरीसपर्यंत संपूर्ण कर्जमाफी तर्फे शासनातर्फे करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री नक्कीच शेतकऱ्यांना दिलेलं हे आश्वासन महायुतीचं सरकार म्हणून आम्ही पाळू. अजितदादांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अधिकाऱ्यांनी धक्कादायक कारनामा केल्याचं बोललं जाते. अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्राचं परस्पर वाटप झालंय, कसं पाहताय? 3 दिवसाचा शासकीय दुखवटा असताना अशा प्रकारचे सर्टिफिकेट्सचं वाटप जर कुठल्या अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही शासनाने केली पाहिजे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि दादांचा घातपात झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. मात्र त्याच विमानातून, ज्या कंपनीचे विमान होतं त्याच कंपनीतून काही वर्षांपूर्वी रोहित दादांनी पण प्रवास केला होता. कसं पाहता? असं आहे की ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर के राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे ज्या वेळेला बारामतीला घटनास्थळी आले त्याच वेळेला एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही संपूर्ण चौकशी या अपघाताची करेल. काल दिल्ली इथनं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी सांगितलं की काही दिवसामध्येच प्रिलिमिनरी रिपोर्ट या अपघाताचा येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे. एका टाइम बाउंड वेळेमध्ये ही चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं कळलं पाहिजे की आमचे दादा कशामुळे गेले. पण चौकशी यायच्या आधीच घाई करून निष्कर्षाला येणं की हा घातच होता आणि त्याला राजकीय रंग देणं हे रोहित पवारांचं अत्यंत चुकीचं आहे. स्वतः त्यांनी VSR कंपनीच्या, आजच माध्यमांवर फोटो बघितले की भारताचा पूर्व कर्णधार रोहित शर्मा आणि त्यांनी VSR कंपनीच्या विमानातनच प्रवास केलेला आहे. त्यामुळे जरा तरी भान ठेवून त्यांनी बोललं पाहिजे. अजितदादा जाण्याचं दुःख हे न भरून येणार आहे, पण त्या मृत्यूचं राजकारण त्यांनी करू नये. प्रफुल्ल पटेलांना टार्गेट केलं जात आहे का? कारण की आता हर्षवर्धन सकपाळांनी पण म्हटलंय की पटेलांचा तो मी नवेच म्हणण्याचा जुना फंड आहे. असं आहे की हर्षवर्धन सकपाळांना त्यांच्याच पक्षामध्ये काँग्रेस हायकमांड सिरियसली घेत नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फारसं काही महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देत नाही.